ऐकतं नाही आता दूध का दूध पाणी का पाणी सगळं होणार आहे. क्लिअर आहे. कारण मान्य न्यायालयाच्या हातात नाही. न्यायालयाने त्यांना सांगितलं त्या परवानगीबद्दल. मग आता त्या 2025चा नवीन कायदा आहे, कालच आलाय. काय हुंबडच व्हायचं काम नाही पडत. कायला म्हणलं कुणामध्ये घोडे लावले. आता आमची खेड्याची गरीबाची भाषा आहे. आता काय करणार त्याला. बरं कायदा कसा बनलेला माहितीये का. आपली सगळ्या स्वारीची अधिसूचना काढली. आपली सगळ्या सोयरीची अधिसूचना काढली त्यावेळेस हरकती मागितलं. हरकती मागितल्या. कायदा बनेल याला हरकती भेटकती मागितल्या का नाही. तर डायरेक्ट ऍक्टिंग केला आमच्यासाठी. ही विचार करण्याची गोष्ट आहे. जर 2 दिवसात केला म्हणल्यावर तर हरकती नाही. इतक्या अचानक मग काय तुमच्या पदाधिकारी हरकत घेतल्या का राज्याची. बघा ही लई शोकांती काय राज्याची. पण गणपती बाप्पा आपल्याला आशीर्वाद दे. छत्रपती शिवरायांचा आपल्याला आशीर्वाद दे. 33 कोटी देवतांचा सगळ्यांचा आशीर्वाद दे. सगळ्या संत महंतांचा आशीर्वाद दे. आपल्याला वारकरी संप्रदायाचा आशीर्वाद आहे. सगळे जाती धर्माचे लोक आपल्या बरोबर आहेत. धनगर बांधवाचे मरणाचे पोट्टे आले तिकडच्या कडीला आपल्यासाठी पाठबळ द्यायला, आपल्या सोबत यायला. सगळे मुस्लिम बांधव आहेत. सगळ्या जाती धर्माचे लोक गरीब ओबीसी आपल्या सोबत आहेत. सगळेजण सोबत आहेत. फक्त एक महत्वाचा मुद्दा सांगतो, ते मात्र कोणी करू नये. हे बघा परवानगी येत असती जात असती आपण हटत नाही. तुम्ही काल एका मुलानं आपल्या आत्महत्या केली. हे करू नका. देवेंद्र फडणवीस साहेबांना विशेष करून सांगतो, किती पोरं मारायचे आणखी. नुसती परवानगी दिली नाही. तुम्ही मराठ्यांना अडवलंय. गॅजेट असून देत नाहीत. मराठा आणि कुणबी एक 58 लाख पुरावे असून सुद्धा तुम्ही कायदा पारित करीत नाही, जी आर काढीत नाहीत. म्हणून काल एका पोरानं आमच्या बांधवानं त्या भयाना लातूर मध्ये आत्महत्येचा प्रयत्न केलाय. तुम्ही संयम मराठ्याचा ढळू देऊ नका. देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला आणखी वेळ गेलेली नाही. आणि तुम्हाला मारायचं मी मुंबईला आलो, मला मारून टाका तिथं गोळ्या घालून. मी गोळ्या घालायला तयार, घ्यायला तयार. मी बलिदान द्यायला तयार आहे, पण माग हटायला तयार नाही फडणवीस साहेब आता. कारण ही बलिदान तुमच्यामुळे गेले. त्याच्या सगळं पाप तुमच्या डोक्यावर देवेंद्र फडणवीस साहेब ध्यानात ठेवा. आमच्या शेकडो आत्महत्या फक्त तुमच्यामुळे झालेल्या, तुमच्या आडमुठ्या धोरणामुळे झालेल्या. मराठ्याच्या पोराला माझी हात जोडून विनंती, मी आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही आत्महत्या करू नका. तुम्ही आत्महत्या केली काय अर्थ त्या आरक्षणाला. आजपासून मला कोणीही आत्महत्येचा प्रयत्न केलेला ऐकायला आला नाही पाहिजे. एकाने सुद्धा तो प्रयत्न करायचा नाही. आपण डाव टाकून रस्ता सर करणारे तेवढं लक्षात ठेवा. मुंबईकडे कूच करणारे फक्त बघा तुम्ही कसं कसं चाललंय डाव. आत्महत्या करू नका. शांततेचं आंदोलन कोणीच रोखू शकत नाही, त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका. आणि शांतता कोणी सोडायची नाही. आता जेवढे वाजता येणार आहे आज उद्या परवा, मला वाटतं आपले 7 का 8 टप्पे ठरलेले. त्याप्रमाणे येत जात राहते. त्यामुळं आज उद्या परवा जे येणार सगळे, त्यामुळे जेवढे तेवढ्याला सांगतो, येणाऱ्याला सांगतो, महाराष्ट्रातल्या मराठ्याला सांगतो, एकाने दगडफेक जाळपोळ फक्त करायचे. एवढंच सांभाळा तुम्ही. तुम्ही शांततेत आहे त्या ठिकाणी बसा. लढायची काय आता काळजीच करू नका. आरपारचे शेवटचे निर्णायक टप्प्यावर आंदोलन. फक्त कोणी जाळपोळ दगडफेक करू नका. आणि शेवटचं सांगणं आहे, मायबाप मराठ्यांनो, सगळ्या पक्षातल्या आणि शेतकरी मराठी, गरीब, कामगार, मजूर, नोकरदार सगळ्यांना सांगतो, तुमच्या लेकरा बाळीसाठी लढायला चालू आहे.
जर मुंबईत पोरांना त्रास दिला तर जातीचं रक्षण करा. हे शब्द फक्त खाली पडू देऊ नका. सगळ्या मराठ्यांना हात जोडून तुमच्या लेकरासाठी माझा जीव गेला, बलिदान बी गेलं, तरी मी हटणार नाही. इतका पक्का निर्धार मी आता केलेला.